आंबेवालीला आपली टूर होणार आहे। याच्या पिकअपसाठी इकडे आत्ता आलेलो आहे। आपल्या जवळजवळ 47-48 गाड्या आहेत। या संदर्भात आत्ता आपण आलो आहे अरायवलला। इकडे आपले पिकअप झाल्यावर आपल्या जवळजवळ 43 बसेस आहेत, त्यांना घेऊन आपल्याला आंबेवालीला जायचं आहे। त्याकडे पिकअप झाला की पुन्हा आपण भेटूया। हा पूर्ण अरायवलचा एरिया आहे। इकडून आपण पिकअप करून मग आंबेवालीच्या दिशेने जाणार आहोत। अभी तुरंत कर। हे आहेत आमचे ड्रायव्हर दादा, हे चालवणार आहे ती गाडी। 45 सीटर वॉल्वो बस आहे। आता आपण निघालो आंबेवालीसाठी आणि त्यांच्यावर त्यांचे जोडीदार आहेत। नाव काय साहेब तुमचं? सिद्धार्थ खैरनार साहेब पण आहेत। तर हे आपलं T2चं अरायवल पार्किंग, T1चं अरायवल पार्किंग। तिकडून आपण आंबेवालीसाठी निघतो, भेटूयात थोड्याच वेळात। आता आपण निघालो इकडून T1 वरून आंबेवालीसाठी। हे T1चं अरायवल आहे। वेस्टर्न एक्सप्रेसला आपण एक्झिट करतो। वेस्टर्न एक्सप्रेसला एक्झिट लेफ्ट मारल्यावर पुढे सांताक्रूजला लेफ्ट मारून CST मार्गे आपण आंबेवालीकडे जाणार। ही झाली सुरुवात ट्रॅफिकची वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला। आज वर्किंग डे असल्यामुळे मला वाटतं खूप जास्त गर्दी आहे। याच्यातून मार्ग काढत आपल्याला जेवढा लवकर होईल तेवढा लवकर पोहोचायचे आंबेवाली। 45 सीटर मध्ये आपण प्रवास करतो। आता आपण पोहोचलो शिवाजीनगरला। इकडे आपल्या बसला पाठवून एका कचऱ्याच्या गाडीने ठोकलं। त्या कचऱ्याच्या गाडीवाल्याकडून पैसे घेण्यासाठी थांबवली बस। तिथून मग पुढे आपल्याला वाशीचा टोल लागेल। वाशीचा टोल क्रॉस केला की आपण पुढे लोणावळ्यासाठी आंबेवालीसाठी निघालो। पनवेल आणि मुंबईला नवी मुंबई आणि पनवेल आणि नवी मुंबई पुढे आपण सुरुवात करतोय। मुंबई पुणे एक्सप्रेस आहे। थोड्याच वेळात लोणावळ्याला पोहोचतो आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस आहे। हा आला पहिला टनेल एक्सप्रेस मुंबई एक्सप्रेस आहे। आहे लोणावळा एक्झिट. इकडून खाली जाऊन मग आपल्याला
जायचे. लोणावळ्यावरून इकडे बाहेर मध्ये आपण आंबेवालीसाठी वळलेलो आहे. उशी डॅम मार्गे आपण जाणार आहोत टायगर पॉइंट मार्गे. हा रस्ता सुना ना, सब जो भेजना हम लोग मनाली में आया है. ये देख वीडियो गाड़ी देखना बाइक. गॅस पठारासारखी इकडे सुद्धा फुलं उगवली होती पावसाळ्याच्या नंतर. खूप लोणावळ्यामध्ये लोक इकडे बघायला येत होते. हा त्याच तोच एरिया आहे. 2 मिनिटासाठी ब्रेक घेतला आहे. पण त्या इकडून पुढे फक्त 5 किलोमीटर आंबे व्हॅली आहे. हे आहे आंबे व्हॅलीचं मेन एंट्रन्स. इकडून 7-8 किलोमीटर आतमध्ये आपलं ऑडिटोरियम आहे. इकडे आता आपण जाणार. ऑडिटोरियमला आंबेवालीच्या असं स्वागत केलं जातं. बस थांबे ऑडिटोरियम आहे फायनली आंबेवालीला पोचलो. आत्ता आपण पोचलेलो आहे. ही इकडची सुप्रीम म्हणून एक कॉलनी आहे. म्हणजे सिरीज वाईज 1, 2, 3 अशा सिरीज वाईज त्यांनी वेगवेगळ्या कॉलनी ठेवल्या आहेत. हे असा संपूर्ण एरिया आहे. परिसर फुल झाडी झुडपं जंगल एरिया टाईप आहे. वेगवेगळ्या प्रकारचं इकडे झाडं आहेत. या आंबेवालीचं राहण्यासाठी इकडे कॉटेज आतमध्ये दिलेले आहेत. पुढे गेल्यावर कॉटेज ऑडिटोरियम आहे. आंबेवालीमध्ये जिकडे आपण आलो आहे तिकडे ऑडिटोरियम आहे. इकडे कंपनीचं कॉर्पोरेट सेक्टरचं पूर्ण ऑडिटोरियमसाठी यूज केला जातो. असं मोठंच्या मोठं आहे. आणि आंबे व्हॅलीमध्ये ऑडिटोरियममध्ये मीटिंग्स वगैरे करण्यासाठी ही जागा दिली जाते. हा ऑडिटोरियमचा बाहेरचा एरिया आहे. हे आहे ते ऑडिटोरियम. मग अशा आपण आतमधून दाखवलं तसंच हे ऑडिटोरियम बाहेरून. इकडे खूप माकडं वगैरे येत असतात. सगळे पायलट याच्यात आहेत आणि एक पायलट चालवतो. सगळे पायलट आहेत. आता आपण आलो राहायला. रात्री 11 वाजलेत. हे जेवण आपल्याला आलेलं आहे रूममध्ये. ही अशी रूम आहे. AC रूम आहे. किंग साईज बेडची. इकडे आपला स्टे होणार आहे आणि मग सकाळी लवकर उठून आपल्याला आवरायचं आहे. आपण पुन्हा भेटू उद्या. ही अशी रूम आहे पूर्ण. इकडे वॉशरूम आहे. हे वॉशरूम आहे आणि रूम आहे. चला गुड नाईट.